हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंटमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 पाहायचं आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.3मध्ये आपण क्वेश्चन नंबर सेकंड घेणार आहोत. तर क्वेश्चन नंबर सेकंड पहा काय आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मीन्स व्हॉट? पहा डी, आपल्याला डिटर्मिनंट डी काढायचं आहे. त्याची जी आहे ते ए बी सी अँड डी घेतले आपण एलिमेंट्स, राईट. सो डिटर्मिनंट काय सांगतं की आपल्याला क्रॉस करायचं आहे. A multiply D minus again same B multiply C, right? So that is the value of the determinant. So आपण काय करूयात आता फाइंड आउट करूयात. ठीक आहे, आपल्याला जे आहे दिलेला ती फर्स्ट क्वेश्चन आहे 1 -1 अपॉन -1 2 7 अँड 4. तर आपल्याला व्हॅल्यू जे आहेत ती व्हॅल्यूज तर आपल्याकडे आहेत, राईट. सो व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. तर आपण काय करूयात पहा, -1 आपण डिटर्मिनंटमध्ये राईट करूयात ब्रॅकेटमध्ये 7 2 4, राईट. आताच आपण बघितलं डिटर्मिनंट कसं क्रॉस करायचे. पहा क्रॉस केल्यावर काय -1 मल्टिप्लाय 4, नेक्स्ट अगेन मायनस अनदर ब्रॅकेट 7 मल्टिप्लाय 2. सो -1 मल्टिप्लाय 4 -4 मायनस 7 2s are 14. So -4 -14 it's a -18, right. सो आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पण सेम आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. तर डिटर्मिनंटमध्ये दिलेलं आहे, आपण डायरेक्ट क्रॉस करूयात. 5 मल्टिप्लाय 0 5 मल्टिप्लाय 0 अनदर ब्रॅकेट -7 मल्टिप्लाय 3, राईट. So 5 zeros are 0 minus, but minus become plus. So 7 3s are 21. So answer is 21. ठीक आहे, एकदा अतिशय सोपं आहे, कुणी पण फाइंड आउट करू शकता. 1 मार्क्सला एक्झाम्पल येत असता. ठीक आहे, तर मग चला तर नेक्स्ट आपण बघूयात. हॅलो स्टुडंट, तर आता आपण पुढे पाहणार आहोत क्रॅमर्स रूल. आता सायमल्टेनियस इक्वेशनसाठी क्रॅमर्स रूल कशा प्रकारे आपण यूज करणार आहोत ते आपण पाहणार आहोत. क्रॅमर्स रूल म्हणजे काय, तर सर्वात पहिल्यांदा आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं की क्वेश्चनमध्ये आपण डिटर्मिनंट फाइंड आउट केला. आता डिटर्मिनंटचाच यूज करून आपण काय करणार, क्रॅमर्स रूलचा यूज करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पहिल्यांदा क्रॅमर्स रूल पाहूयात. तर क्रॅमर्स रूलमध्ये पहा, तर क्रॅमर्स रूलमध्ये आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायची आहे, राईट. सो एक्स आणि वायची व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी क्रॅमर्स रूलमध्ये आपल्याला काय करणार आहे, डिटर्मिनंट ऑफ एक्स अपॉन डी फाइंड आउट करावं लागणार आहे. अँड इथे डिटर्मिनंट ऑफ वाय अपॉन डी फाइंड आउट करावं लागणार आहे, राईट. सो डी एक्स फाइंड आउट करण्यासाठी काय क्रॅमर्स रूल काय सांगताय, तर पहा डी एक्स फाइंड आउट करण्यासाठी C1 B1 अँड C2 B2, राईट. तर डी वाय फाइंड आउट करण्यासाठी डिटर्मिनंट ऑफ वाय म्हणजेच वाय व्हेरिएबल्स फाइंड आउट करण्यासाठी त्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे, तर A1 C1 A2 C2 याचा यूज करायचा आहे. आता आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. पहा इथे आहे इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, राईट. सो या दोन्ही इक्वेशनमध्ये आपण काय घेणार की A1 B1 C1 इथे घेणार आपण A2 B2 C2 आणि या पद्धतीने आपण काय करणार आहोत, तर dx आणि dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, तर पहा हे जे फर्स्ट एक्झाम्पल घेतलंय ते एक्झाम्पल आपण क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करूया. तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहायचं आहे आपल्याला की अगोदर ते ax + by = c फॉर्ममध्ये आहे की नाही. तर फर्स्ट इक्वेशन मी अगेन राईट करतो, 3x - 4y = 10, इक्वेशन नंबर 1. Now next example equation is 4x + 3y = 5, equation number 2, right. So is this equation is in the form of ax + by = c. तर आपले इक्वेशन आहेत का, तर आहेत. सो वी राईट हिअर इक्वेशन is in ax + by = c फॉर्म, राईट. सो हे इक्वेशन तर आहेत या फॉर्ममध्ये. सो वी राईट
first of all we calculate the d, then after dx and then after dy, आणि त्याच्यानंतर आपण त्याचा x आणि y फाइंड आउट करूया. सो d means determinant. So how we can write d? See, d साठी आपण काय घेणार आहे, a1 b1 आणि a2 b2, राइट. सो 3 minus 4 and 4 3, राइट. हे पहा इथे येतं दोन्ही पण. सो इज इक्वल टू आपण क्रॉस करणार आहोत 3 multiply 3 minus 4 multiply 4, राइट. सो वी अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. 3 3 जार काय झाले 9, माइनस माइनस बिकम प्लस, 4 4 जार 16. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आवर डी? सो डी इज 9 प्लस 16, इट्स 25. तर आपल्याला डी ची व्हॅल्यू तर आपण मिळवली आहे, पण आपल्याला अजून काय पाहिजे ना, ते डिटर्मिनंट ऑफ एक्स पण पाहिजे आणि डिटर्मिनंट ऑफ वाय पण पाहिजे. सो डिटर्मिनंट ऑफ एक्स फाइंड आउट करण्यासाठी आपण इथे राईट करूया डिटर्मिनंट ऑफ एक्स इज इक्वल टू, आपण आत्ताच फॉर्म्युला बघितला होता तर त्याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं, डिटर्मिनंट ऑफ एक्स घ्यायचं आहे. सो वी राईट -4 10 c1 c2 and -4 means b1 and b2, right. So is equal to, so 10 minus 4 sorry 10 multiply 3 क्रॉस करायचं आहे, another bracket minus 4 multiply 5, right. So answer is 10 3s are 30 minus again plus, so 4 5s are 20. So our answer is 50. So determinant of dx is, we write here dx is equal to, the value is 50. Now we find out the dy. So dy find out करण्यासाठी काय आहे आपला फॉर्म्युला? So determinant of dy. So a1 upon a2 and c1, that is 10 upon 10 and 5, c1 c2, right. So multiply it, 3 multiply 5, another bracket minus 10 multiply 4. So 3 5s are 15 minus 10 4s are 40. So dy is equal to 15 minus 40, so it's a minus 25. Okay, so we get the dx and dy and also d. So what is the Cramer's rule say that? By Cramer's rule काय सांगतो आपल्याला, तर पहा x is equal to dx upon d and y is equal to dy upon d, right. So dx means 50 and d आपला आहे 25. सो 25 ने जर डिवाइड केलं तर काय येणार आहे आन्सर आपला. सो x is 2. नाउ वी सी द y, so that is dy is minus 25 and upon d is 25. So our answer is y is equal to -1, right. तर अशा प्रकारे आपल्याला x आणि y अशा दोन्ही पण आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन आपण कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केले, तर क्रॅमर्स रूलने, आणि दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला x आणि y च्या मिळालेल्या आहेत. चला तर पाहूयात नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल पहा. तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला इक्वेशन तर दिलेलं आहे, पण ते फॉर्ममध्ये आहे का ax + by इज इक्वल टू c च्या, तर नाही आहे. पहा इथे -4 आहे, तर -4 आपल्याला थोडंसं चेंज करून घ्यावं लागेल त्याची प्लेस. ठीक आहे, तर आपण ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन तयार करूया. तर फर्स्ट इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये करण्यासाठी काय करावं लागेल पहा, 4x + 3y इज इक्वल टू काय येणार आहे -4. सो -4चं काय होणार आहे +4. सो दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. नाव सेकंड इक्वेशन पण आपलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, आपण त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घेऊयात. सो 6x अँड -5 आपण त्याला ट्रान्सफर करूयात RHS मध्ये. सो इट्स +y is equal to 8. So this is our second example, right.
सो आपण आता एक्झाम्पल तर आपण चेंज करून घेतलं आहे त्याचे. सो वी राईट हिअर इक्वेशन is in form of ax plus by is equal to c, राईट. सो इक्वेशन तर त्या फॉर्ममध्ये आहे. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला काय यूज करायचं, क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूलसाठी आपल्याला डी पाहिजे, dx पाहिजे आणि dy पाहिजे. सो वी राईट फर्स्ट वी फाइंड आउट द डिटर्मिनंट, दॅट इज द डी. सो डी काय आहे आपला 4, 6 आपण घेणार, a1 b1 3 and 4. So we cross multiply करा, पहा 4 multiply 5 मायनस नेक्स्ट येणार आपल्याला 3 multiply 6. अतिशय सोपं आहे. 4 5 are 20 मायनस 3 6 are 18. So d is equal to, so what is the d? 20 minus 18, that is the 2. d किती आला आपला 2 आलेला आहे, राईट. सो नाउ वी फाइंड आउट द dx. सो dx साठी आपल्याला माहिती काय घ्यायचं आहे, तर आपल्याला c1 c2 देन y's व्हॅल्यू दॅट इज 3 and 5, राईट. सो क्रॉस इट, 4 multiply 5 another bracket minus 8 multiply 3. So 4 5s are 20 minus 8 3s are 24. So we get 20 minus 24. So dx is minus 4. So we get the dx value. Now we find out the dy. So dy माहिती तुम्हाला काय घ्यायचं आहे, राईट. सो dy, so 4 6 and c1 that is 4 8. Again multiply, cross multiply it, 4 multiply 8 minus 4 multiply 6. So 4 8s are 32 minus 4 6s are 24. So 32 minus 24, that is the 6 plus 2 8. So dy is equal to 8. So we get these three value, d, dx and dy. Now by using the Cramer's rule. So what is the Cramer's rule? Say that by Cramer's rule. So Cramer's rule काय म्हणतो आपला, px is equal to dx upon d and y is equal to dy upon d, right. So dx is minus 4 and d is 2. So x is equal to 2 2s are 4, right. So minus 2. So we get the x value of x. Now next y is equal to dy. dy काय आपल्याला 8 आहे. So we put here value 8 upon what is the d? 2. So y is equal to 2 4s are 8. अशा प्रकारे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूलनी सोडवता येते, ठीक आहे. तर चला तर पाहूयात नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहेत ते सेम असेच तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट पाहूयात, ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे. तर स्टुडंट्स आपण 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूयात. तर थोडंसं वेगळं वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा हे एक्झाम्पल घेतो आहे. पहा, क्रॅमर्स रूलनी सॉल्व करायचं आहे. सेम मेथड आहे. आपण फर्स्ट एक एक्झाम्पल चेक करा. 2x प्लस 3y इज इक्वल टू 2 हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, तर आहे. ax प्लस by इज इक्वल टू cच्या फॉर्ममध्ये ते आहे. सो वी राईट ॲज इट इज 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. सो आवर फर्स्ट इक्वेशन. बट सेकंड इक्वेशनमध्ये बा काय दिसत आहे, तर ते इक्वेशन पण मी राईट करतो अगोदर. x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2, राईट. सो इथे जे 2 आहे ते नको आहे आपल्याला, तर सिम्पल आहे. जर डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे आणि तो आपल्याला नको आहे, तर आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार. सो वी राईट हिअर मल्टिप्लाय बोथ साइड, कारण दोन साइड्स इथे एल एच एस आर एच एस, बोथ साइड्स बाय 2.
सो 2 ने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर काय येणार इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल टू अगेन 1. सो दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन मिळाले आहेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. सो आपल्याला क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. मग तुम्हाला माहिती आहे काय करणार आपण पहिल्यांदा डी फाइंड आउट करणार, नंतर dx नंतर dy and then use the Cramer's rule. So find out first d. So d is equal to that is 2 then 3 and here minus 1, 3 and minus 1. तर इथे आपण फाइंड आउट करूयात, क्रॉस करूयात. 2 मल्टिप्लाय minus 1, 1 ब्रॅकेट अनदर ब्रॅकेट 3 multiply 2. So 2 minus it's minus 2, 3 2s are 6. So minus 2 minus 6 simple आहे minus 8. So what is the value of d? d ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला minus 8. Now we find out the value of dx and dy. So dx माहिती काय करायचं आहे dx साठी, राईट. सो काय करणार आपण पहा. सो c1 c2 that is 2 1 next 3 and minus 1, 3 minus 1, right. So cross it. 2 multiply minus 1 minus 3 multiply 1, right. So it's a minus 2 minus 3 1s are 3. So dx is equal to minus 2 minus 3, it's a minus 5, right. Now we find out the next, that is the dy. So dy is equal to, so dy काय आहे पहा, सेम आपल्याला घेणार dy. So x कोएफिशिएंट 2 and 2, same 2 2 and c1 c2 that is 2 and 1, 2 1, right. Then cross it, direct write करतो. 2 1s are 2 minus 2 2s are 4. So our answer is dy is equal to minus 2, right. So we get the dx, dy and d. So why now we can use the Cramer's rule. So we write here by using Cramer's rule. So by using Cramer's rule, what we get, see x is equal to काय सांगतो Cramer's rule, dx upon d, again y is equal to dy upon d, right. So dx upon d, that is dx is minus 5 upon d, that is minus 8. So x is equal to 5 upon 8. Now y is equal to dy is minus 2 upon d is minus 8. So 2 4s are 8, so that is 1 upon 4. So we get the value of x and y. X value is 5 upon 8 and y's value is 1 upon 4. Okay, done. Now we आपण आता पुढचं बघूयात 1.4. ठीक आहे, तर आपण पाहूयात 1.4. तर या 1.4 मध्ये काय करणार आहोत स्टुडंट, तर हे आहे 4 मार्काचे एक्झाम्पल. 3 किंवा 4 मार्क्स तुम्हाला येतात. तर हे जे इक्वेशन आहे हे सॉल्व करण्यासाठी थोडंसं लक्षपूर्वक करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे की इथे पहा इक्वेशनमध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर सेम काय दिसतंय अगोदर ऑब्झर्वेशन करायचं आहे. पहा 10 अपॉन एक्स प्लस वाय, 2 अपॉन एक्स मायनस वाय, सेम इथेच तसंच आहे सेकंड इक्वेशनमध्ये. 15 अपॉन एक्स प्लस वाय आणि 5 अपॉन एक्स मायनस वाय, यांचा आणि याचा डिनॉमिनेटर काय आहे तर थोडा सेम आहे. तर सेम त्या डिनॉमिनेटर आपण काय करणार आहोत, त्याचा यूज करणार आहोत आणि त्याचा यूज करून आपण इक्वेशन तयार करणार आहोत. चला तर मग पाहूयात. पहा फर्स्ट जे आहे तर आपण कन्सिडर करूयात. लेट कन्सिडर 1 upon x plus y. We get here 1 upon x plus y, आपण घेऊयात p and 1 upon x minus y is equal to काय घेणार मी q, राईट. पहा इथे x प्लस वाय आहे आणि इथे x मायनस वाय आहे, इकडे पण सेम आहे सेकंड इक्वेशनमध्ये. म्हणून मी 1 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू पी घेतलं आणि 1 अपॉन एक्स मायनस वाय आपण
एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय घेतलं आहे, क्यू घेतलेलं आहे. तर आपण सबस्टिट्यूट करूयात त्याला. सबस्टिट्यूट इन. सो वी गेट 10p प्लस 2q इज इक्वल टू 4, राईट. आता इथे पहा, इथे 10 आहे, इथे 2 आहे आणि इथे काय आहे, 4 आहे. म्हणजे हे सगळे इवन नंबर्स आहेत. इवन नंबर असल्यामुळे हा जो हे जे इक्वेशन आहे ते काय होऊ शकतं, रिड्यूस होऊ शकतं. सो वी डिवाइड बाय 2. आपण कशाने डिवाइड करणार आहोत, सो डिवाइडेड इक्वेशन बाय 2. जर इक्वेशन ह्याला जर डिवाइड केलं तर काय येणार आहे आपलं न्यू इक्वेशन 5p प्लस ह्याला पण 2 ने डिवाइड केलं तर आन्सर इन q इज इक्वल टू 2 2 जार 4. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1 तयार. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने आपण इक्वेशन नंबर 2 पण तयार करूयात. चला तर पाहूयात. इक्वेशन नंबर 2 बघा इथे आहे. तर आपल्याला याच्यामध्ये पण सेम आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे p अँड q. सो 15p मायनस 5q इज इक्वल टू 2, राईट. आता इथे काही चेंजेस करता येत नाही आहेत. येतात का, जसं इथे आपल्याला दिसलं होतं की इथे काय आहेत सगळे इवन नंबर्स होते, पण इथे काय आहेत, इवन नंबर्स नाही. इथे एक ऑड आहे, एक इवन आहे, राईट. सो इथे काही आपल्याला चेंजेस करता नाही येत. सो वी राईट इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 तर झाला आपला आणि इक्वेशन नंबर 1 पण झाला. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, तर आपण जसे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले तसंच हे सॉल्व्ह करून आपण p आणि q ची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करणार आहोत आणि त्याच्यानंतर रिसबस्टिट्यूट करणार आहोत, राईट. सो p आणि q ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पहा, इक्वेशन 1 इथे आहे 5p प्लस q इज इक्वल टू 2 आणि इथे आहे इक्वेशन नंबर 2 15p मायनस 5q इज इक्वल टू 2. तर आपल्याला एक कोणतं तरी कोएफिशियंट सेम पाहिजे व्हेरिएबल बरोबर. तर कोएफिशियंट इथे पहा 5p आहे, इथे 15p आहे. तर इथे q आहे आणि इथे 5q आहे. तर आपण 1 ला काय करूयात, 5 ने मल्टिप्लाय करूयात, जेणेकरून इथे काय येणार 5q येईल. ओके. सो वी मस्ट राईट हियर मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 5, राईट. सो मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे पहा, 5 मल्टिप्लाय 5 दॅट इज 25p प्लस 5q इज इक्वल टू 5 2 जार 10, राईट. 5 2 जार 10. सो दिस इज नंबर 3. आता नंबर 3 आणि 2 चं काय करणार आपण पहा, अगोदर आपण हे डिसाईड तर केलं 5q. इथे काय आहे, अपोजिट साइन आहे, म्हणजे आपण काय करूयात, ॲडिशन करूयात. सो वी राईट हियर ॲडिंग इक्वेशन 2 अँड 3, राईट. सो ॲड केल्यानंतर काय येते बघूयात, इक्वेशन 2 अँड 3 ला ॲड करूयात आपण. सो 25 प्लस 5q is equal to 10 number 3 and 15p minus 5q is equal to 2 number 2 and add. So हे झालं 0, right. So 25p plus 15p it's a 40p, right. So please 0 is equal to 10 minus 2 it's a 8. So p is equal to 8 upon 40, that is p is equal to 1 upon 5. So we get the value of p, that is 1 upon 5. Now we find out the value of q. आता q ची पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत. सो पुट और सबस्टिट्यूट p is equal to 1 upon 5 इन एनी इक्वेशन. कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये करूयात. आपण इथे टाकूयात नंबर 1 मध्ये. सो पुट 1 upon 5 in equation, p is equal to 1 upon 5 in equation 1, right. So equation 1 मध्ये पुट केल्यानंतर काय येणार पहा, 5 मल्टिप्लाय 1 upon 5 plus q is equal to 2, right. So 5 get cancel. So q is equal to 2 minus 1, right. So q is equal to 1. So we get the value of p and q. Now we resubstitute the value of p and q in 1 upon x, and so we write here resubstitute
value of P and Q. So our equation is 1 upon x plus y is equal to P. P's value is 1 upon 5. Next 1 upon x minus y is equal to Q. So Q's value is 1. So now the equation is x plus y is equal to 5 and here equation x minus y is equal to 1. So we write here new number. आपला 3 पर्यंत आलं होतं, आपण इथे नंबर्स देऊयात 4 and here number 5. So adding equation 4 and 5. So after add equation 4 and 5, so we get x plus y is equal to 5, equation number 4, and equation number 5 is x minus y is equal to 1, equation number 5. After adding, see y get cancelled, x plus x 2x and 5 plus 1 6. So x is equal to 6 upon 2, that is x is equal to 3. सो आपल्याला एक्सची जर व्हॅल्यू मिळाली पण वायची व्हॅल्यू आपल्याला नाही मिळालेली, एक्सची व्हॅल्यू आपली 3 आहे, हीच एक्सची व्हॅल्यू तुम्ही पुट करा इक्वेशन 4 किंवा इक्वेशन 5 मध्ये आणि आन्सर काढायचं आहे आणि मला कमेंटमध्ये त्याचा आन्सर सांगा वाय इज इक्वल टू काय आलं ते. ठीक आहे स्टुडंट, आपण आता पुढचं एक्झाम्पल पाहूयात. या एक्झाम्पलमध्ये आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत की कोणतं घेतल्यानंतर आपल्याला कन्सिडर करता येतील पी आणि क्यू. ठीक आहे, तर पहा इथे तुम्हाला दिसतं आहे एक्स मायनस 2 आहे, इथे पण एक्स मायनस 2 आहे, इथे वाय प्लस 3 आहे, इथे पण काय आहे वाय प्लस 3 आहे. तर आपण 1 अपॉन एक्स मायनस 2ला कन्सिडर करूयात इज इक्वल टू पी अँड 1 अपॉन वाय प्लस 3ला कन्सिडर करूयात क्यू. राईट. सो आवर इक्वेशन इज, इक्वेशन काय तयार होतील 27p plus 31q is equal to 85. Now next equation is 31p plus 27q is equal to 89, 1 and 2. right. आता हे दोन्ही पण पहा, इथे काय सेम दिसते पहा 27p आहे आणि इथे 27q आहे, म्हणजे अल्टर नंबर्स इथे काय आहेत सेम आहेत, अल्टर कोइफिशियंट काय आहेत सेम आहेत. तर आपण आता ॲड पण करणार आणि सबट्रॅक्ट पण करणार. तर ॲड केल्यानंतर पहा काय येतं, इथे राईट करूयात फर्स्ट ॲडिंग इक्वेशन 1 and 2. सो वी ॲड देम 27p plus 31q is equal to 85, then 31p plus 27q is equal to 89, number 1 number 2 and add them. So 27 and 31 58q, here 58p and here 9 14 and 17, right, 174. आता इथे 58 काय येणार आहे कॉमन येणार आहे. सो 58 कॉमन घेऊयात आपण. कॉमन घेतल्यानंतर काय येईल पहा, 58 कॉमन घेतो इथेच, ब्रॅकेट p प्लस क्यू इज इक्वल टू 174. राईट. सो 174 आलं आहे, तर p प्लस क्यू काय आहे ते बघूयात. p प्लस क्यू 58नी 174ला डिवाइड करूयात, चेंज करूयात त्याची प्लेस 58. राईट. सो p प्लस क्यू इज इक्वल टू 58 3s are 174. ओके. सो आवर न्यू इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. तर हे नंबर 1 2 झालं, तर आपण इथे नंबर 3 देऊयात. राईट. सो हे झालं p प्लस क्यू इज इक्वल टू 3. नाव आपण ॲड केल्यानंतर न्यू इक्वेशन मिळालं आहे, आपण आता सबट्रॅक्ट करूयात. सो वी राईट हिअर सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके. सो 2 इक्वेशन कोणता आहे 31p प्लस 27q इज इक्वल टू 89, नंबर 2.
and number 1 है 27p plus 31q is equal to 85 number 1 and subtract. First change the sign. Change के लिए अपन right. So 89 minus 85 4, 31 minus 27 minus 4 right. इथे साइन माइनस है. 31 minus 27 it's a 4p. Okay, so now we take the 4 common, so 4 bracket p minus q right, p minus q is equal to 4. So 4 p minus q ने divide करूया, so p minus 4 get cancel, so we get 1 means divide झालं ते 1 आला. आपलं न्यू इक्वेशन मिळालं आहे number 4 equation right. So here is the number 4 and here 3. अगेन आपल्याला काय करायचं, p आणि q चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला परत एकदा सॉल्व करायचं आहे इक्वेशन सेम. सो आपण सॉल्व करूयात. पहा इथे प्लस आहे, इथे प्लस आहे आणि इथे काय आहे मायनस आहे. मग आपण ॲड करूयात इक्वेशन. सो ॲडिंग इक्वेशन 3 and 4. So after adding c, p plus q is equal to 3, number 3 equation, p minus q is equal to 1, number 4 and add. So q get cancel here, 2p is equal to 3 plus 1 4. So p is equal to 4 upon 2 means it's a 2. So we get the value of p, that is the 2. Now we put p is equal to 2 in equation 3 or 4. कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये we put p is equal to in equation, मी 3 मध्ये पुट करतो. ओके, इक्वेशन 3 right. So equation 3 is p plus q is equal to 3 right. So p's value is 2 plus q is equal to 3. So q is equal to 3 minus 2, that is q is equal to 1 right. So q is equal to 1 right. ते काय करणार आहोत आपण, तर p आणि q ची व्हॅल्यू आपण काय करणार, रिसबस्टिट्यूट करूयात. इथे थोडीशी जागा कमी आहे तरी पण मी ॲडजस्ट करतो. we write here resubstitute value of p and q. So 1 upon x minus 2 is equal to p. So what is the value of p? 2. अगोदर हे सॉल्व करून घेऊयात. So 2 upon 1 means, so after multiplication cross multiply x, 2 bracket x minus 2 is equal to 1 right. So x minus 2 is equal to 2x minus 4 is equal to 1. So we can write here again 2x minus 4 is equal to 1. So 2x is equal to 1 plus 4 and 2x is equal to 5 right. So x is equal to 5 upon 2. So we got the value of x. Now आपण एकच घेतलं होतं, आता पुढचं घेऊयात. 1 upon y plus 3 is equal to q. So q's value is 1. So y plus 3 is equal to 1, that is y is equal to 1 minus 3. So y is equal to minus 2. So अशा प्रकारे आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या x आणि y ची. ठीक आहे, तर चला बघूयात नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे स्टुडंट, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे
आता हे एक्झाम्पल बघितल्यानंतर थोडी भीती का वाटते, कारण की इथे 2 आलं आहे, इथे फ्रॅक्शन्स आले आहेत. ठीक आहे, आपण पण फ्रॅक्शनला घाबरायचं नाही आहे. आपण जी स्टेप्स फॉलो करत होतो आतापर्यंत तीच फॉलो करणार आहोत. चला तर मग पाहूयात. पहा, आपल्याला कन्सिडर करायचं आहे, अगोदर ऑब्झर्वेशन करायचं. इथे काय सेम दिसतात आहे दोन्ही इक्वेशनमध्ये. पहा, 1/3x + y, इथे पण 1/3x + y, 1/3x - y आहे. राईट. सो आपण कन्सिडर करूया. चला तर मग लेट कन्सिडर. कन्सिडर केलं काय इन, पहा 1/3x + y = आपण p घेणार, अँड 1/3x - y = आपण काय घेणार, q. राईट. सो आवर इक्वेशन इज p + q = 3/4. सो फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. राईट. नाव नेक्स्ट इक्वेशन इज 1/2p 1/2p minus 1/2q is equal to -1/8. तर आपण हे इक्वेशन जरा चेंज करून घेऊयात. इथे जो हाफ आहे तो नको आहे, तर आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार. सो वी राईट हिअर मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2 बोथ साइड. ओके. सो बोथ साइडला मल्टिप्लाय केलं, देन what we get, p minus q is equal to -1/4. Right. This is our new equation, that is equation number 2. ओके. सो आपल्याला माहिती आहे आता आपल्याला काय करायचं आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. सो वी ॲड देम. ॲडिंग करूयात इक्वेशन 1 and 2चा. इथे राईट करतो मी ॲडिंग इक्वेशन 1 and 2. राईट. सो इथे वरती घेतो मी. सो p + q is equal to, फर्स्ट इक्वेशन इज p + q is equal to 3/4, number 1. Now second equation, p minus q is equal to -1/4, number 2, and add them. Right. So q get cancel. So p + p 2p. आणि इथे तुम्हाला दिसतंय, घाबरायचं नाही, फ्रॅक्शन आहे म्हणजे काय, तर इथे पहा डिनोमिनेटर सेम आहे. सो डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे त्याचं डिनोमिनेटर काय येणार आहे, 4 येणार आहे. सो 3 - 1, हाऊ मच, इट्स 2. राईट. सो 2/4. सो 2p is equal to 2/4 means 1/2. राईट. सो p is equal to अगेन सो 1/4. राईट. 2 ने मल्टिप्लाय केलं, सो इट बिकम 1/4. So we got the value of p. Now put the value of p in equation, any equation. Put p is equal to 1/4 in equation. आता कोणत्या इक्वेशनमध्ये टाकायचं तुम्ही डिसाईड करा. आपण एकदा ऑब्झर्व करूयात. आता 1/4 जर पीच्या ह्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल, कोणत्या पण ह्याच्यामध्ये 1मध्ये टाकूयात आपण. सो मी ते 1 घेतो. सो व्हॉट इज द इक्वेशन ऑफ 1? सो p मीन्स 1/4 प्लस q is equal to 3/4. राईट. सो हा पॉझिटिव्ह आहे, आपण त्याला ट्रान्सफर करूयात. सो इट बिकम मायनस. सो q is equal to 3/4 minus 1/4. ओके. त्याची प्लेस चेंज झाली, सो इट बिकम मायनस. सेम आहे इथे, डिनोमिनेटर सेम आहे, 3 - 1 2. सो अगेन q is equal to 1/2. ओके. सो इथे आलं p is equal to 1/4 आणि आपलं q आलं आहे 1/2. नाव रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ p and q. सो वी राईट हिअर रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ p and q. सो आपण कन्सिडर केलं होतं इथे 1/3x + y is equal to p and 1/3x - y is equal to q. So we write here 1/3x + y is equal to p. So p means it's a 1/4 and 1/3x - y, 1/3x - y is equal to q. Q means 1/2. Okay. So
क्रॉस केलं तरी पण सेम येणार आहे. सो वी राईट हिअर डायरेक्टली 3x प्लस वाय आपल्याला नवी इक्वेशन मिळणार आहे 4 इज द इक्वेशन नंबर 1 2 हो गया आहे. तर आपल्याला इथे नंबर देऊयात 3 आणि ह्याचं पण इक्वेशन काय येत आहे 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 इक्वेशन नंबर 4. अगेन आपल्याला काय करायचं आहे तर इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे राईट. सो हे 3 आणि 4चं काय करणार आपण ॲड करूयात. सो ॲडिंग इक्वेशन 3 and 4. Okay, so 3 and 4. So 3 numbers 3x minus y is equal to 4 and 4 number equation 3x minus y is equal to 2. Okay, and add them. After adding y become cancel. 3x plus 3x it's a 6x is equal to 4 plus 2 6. So x is equal to 6 upon 6 means x is equal to 1. So we get the value of x is equal to 1. Now put x is equal to 1 in equation number 3 or 4, then we get the value of y. So put x is equal to 1 in equation 3. Okay, so what is the equation number 3 here? 3x plus y, we write here 3x plus y is equal to 4, right? So x is 1, so 3 multiply 1 3 plus y is equal to 4. So y is equal to 4 minus 3, so y is equal to 1. So x also 1 and y also 1. Okay, तर 1 पॉईंट आपलं कंप्लीट झालेलं आहे एक प्रॅक्टिस सेट. तर नेक्स्ट बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके.